बारामती तालुक्यातील तांदुळवाडी गावच्या हद्दीत जुन्या रेल्वे उड्डाणपुलाखाली नवजात स्त्री जातीचं अर्भक उघड्यावर फेकून दिल्याचा धक्कादायक घटना समोर आली आहे। अर्भक रस्त्यावर असल्याची माहिती मिळताच बारामती तालुका पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले। पोलिसांच्या तत्परतेमुळे नवजात अर्भकाचा जीव वाचलाय, तर सध्या अर्भकावर बारामती महिला रुग्णालयात उपचार सुरू आहेत। अर्भकाला त्यागण्याच्या उद्देशाने अज्ञात महिलेने त्याला रस्त्यावर सोडून दिल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केलाय। या प्रकरणी अज्ञात महिलेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय, तर अर्भकाला सोडून जाणाऱ्या महिलेचा शोध सुरू आहे। नमस्कार, मी पोलीस निरीक्षक नारायण पवार, बारामती तालुका पोलीस स्टेशन। दिनांक 19/8/26 रोजी सकाळी 6 ते 6:30च्या दरम्यान एका दक्ष नागरिकाकडून आम्हाला फोन आला आणि त्यांनी सांगितलं की तांदुळवाडी गावच्या हद्दीमध्ये जुन्या रेल्वे ब्रिजच्या खाली एक नवजात अर्भक त्या ठिकाणी कोणीतरी टाकून दिलेलं दिसत आहे आणि ते रडत असल्याचा आवाज येत आहे। त्यावरून मी आमचे पोलीस कॉन्स्टेबल शाहरुख शेख यांना त्या ठिकाणी खात्री करण्यासाठी पाठवले असता ते 112 ड्युटीला होते। त्यांच्याबरोबर PSI अमोल कदम हे त्या ठिकाणी जाऊन खात्री केली असता त्या ठिकाणी जवळच काही गिरगाई सांभाळणारे लोक राहत होते। तेथील एक दक्ष नागरिकांनी ते अर्भक त्या ठिकाणाहून उचलून त्याला वाचवण्याचा प्रयत्न करत होते। तेवढ्यात पोलीस त्या ठिकाणी गेले आणि त्या ठिकाणी सदर अर्भक हे बरोबर घेऊन महिला ग्रामीण रुग्णालय बारामती येथे त्या अर्भकाला दाखल केलेलं आहे। सदरचे अर्भक हे स्त्री जातीचे आहे आणि सदरचे अर्भक हे कोणीतरी महिलेने त्याचा त्याग करण्याच्या उद्देशाने ते टाकून दिले असल्याचे तपासात निष्पन्न झाल्यावरून अज्ञात महिलेविरुद्ध आणि तिचा कोण पालन करता असेल त्याच्या विरुद्ध आम्ही पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल केलेला आहे। सदर गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल अमोल कदम हे करत आहेत। पश्चिम महाराष्ट्रातील भाजपच्या विभागीय संघटनात्मक बैठकीला भाजप आमदार गोपीचंद पडळकर सोलापुरात दाखल झालेत। भाजप प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी विभागीय बैठका आयोजित केल्या असून त्याच पार्श्वभूमीवर सोलापुरात पश्चिम महाराष्ट्रातील भाजपची बैठक पार पडत आहे। यावेळी गोपीचंद पडळकर यांनी पश्चिम महाराष्ट्रातील भाजपच्या वाढत्या ताकदीवर भाष्य केले। पश्चिम महाराष्ट्र हा पूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला होता, मात्र आता परिस्थिती बदलली आहे। भाजपची ताकद वाढल्याचा दावा त्यांनी केलाय। जिल्ह्यात सर्वत्र भाजपची ताकद वाढली असून पश्चिम महाराष्ट्रात भाजपच्या लोकप्रतिनिधींची संख्याही वाढल्याचं पडळकर यांनी सांगितलंय। स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये पश्चिम महाराष्ट्रात भाजप नंबर 1 वर असल्याचंही त्यांनी म्हटलंय। पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या विकास कामांमुळे भाजपचा विचार तळागाळापर्यंत पोहोचल्याचा दावा त्यांनी केलाय। महाराज बैठकीचा आहे ते आज संपन्न होते। कशा पद्धतीने जे त्या बैठकीमध्ये चर्चा होणार आहे काय सांगता? भारतीय जनता पार्टीची ही संघटनात्मक बैठक आहे। विभागवाईज बैठका पार्टीचे अध्यक्ष माननीय रवींद्रदादा चव्हाण साहेबांनी ठेवलेले आहेत, माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या मार्गदर्शनाखाली। त्यामुळं या पार्टीच्या या कार्याचा एक भाग आहे आणि त्यानुसार ही आज पश्चिम महाराष्ट्राची बैठक सोलापूरला होते। एकंदरीत पाहिलं गेलं तर पश्चिम महाराष्ट्र हा राष्ट्रवादीचा जो आहे तो बालेकिल्ला मानला जातो, मात्र कुठेतरी पश्चिम महाराष्ट्रामध्ये जे आहे ते आता होता पूर्वी, आता भारतीय जनता पार्टीची ताकद तुम्ही बघताय सर्व जिल्ह्यामध्ये प्रचंड ताकद वाढलेली आहे। सोलापूर असेल, सांगली असेल, सातारा, कोल्हापूर, पुणे मोठ्या प्रमाणामध्ये भारतीय जनता पार्टी ची संघटनात्मक ताकद वाढलेली आहे। लोकप्रतिनिधींची संख्या मोठ्या प्रमाणात पश्चिम महाराष्ट्रामध्ये वाढलेली आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्या त्यामध्ये पण भारतीय जनता पार्टी नंबर 1 ला आहे। त्यामुळे आता पूर्वीची परिस्थिती पूर्णपणे बदललेली आहे। भारतीय जनता पार्टीचा विचार आता तळागाळापर्यंत गेलेला आहे। नरेंद्र मोदी साहेब आणि देवेंद्र फडणवीस साहेबांनी जे विकासाचं राजकारण केलेलं आहे, विकासात्मक भूमिका घेतलेली आहे, ते आता लोकांच्या खालीपर्यंत पोहोचलेले आहेत। त्यामुळे आता भारतीय जनता पार्टीच्या पाठीमागं मोठ्या प्रमाणात पाठबळ लोकांनी उभा केलं आहे। थँक्यू। काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या सभेनंतर सभास्थळांचे कथित शुद्धीकरण करण्यात आल्याच्या निषेधार्थ धुळे जिल्हा काँग्रेसच्या वतीने आज भाजप विरोधात सत्याग्रह आंदोलन करण्यात आले। माजी पंतप्रधान स्वर्गीय राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त आयोजित या आंदोलनात काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले। खरगे हे देशातील प्रमुख विरोधी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि दलित समाजाचे ज्येष्ठ नेते असताना त्यांच्या सभेनंतर सभास्थळाचं शुद्धीकरण करण्याचा प्रकार हा भेदभावपूर्ण मानसिकतेचे दर्शन घडवणारा असल्याचा आरोप
काँग्रेस नेत्यांनी केला आहे. वैचारिक विरोधाला विचारांनी उत्तर देण्याऐवजी अशा प्रकारचे कृत्य केलं जात असल्याचा आरोप करत काँग्रेसने महात्मा गांधीच्या अहिंसा आणि सत्याग्रहाच्या मार्गाने निषेध नोंदवलाय. संविधानाने दिलेल्या समानतेच्या अधिकारांवर कोणतंही आक्रमण खपवून घेतलं जाणार नाही असा इशारा यावेळी देण्यात आलाय. उमेदवारांनी या शहरात काँग्रेस पक्षाचे देशाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे साहेब यांची सभा झाली आणि सभेनंतर काही मनुवादी, स्वतःला नकली हिंदूवादी अशा लोकांनी त्यांचा त्या ठिकाणी गंगाजलने आणि विकृत पद्धतीने त्या ठिकाणी त्यांनी त्या स्टेजवर जाऊन हे केलं, कृत्य केलं. त्याच्याबद्दल आम्ही धुळे जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने या ठिकाणी सगळे जिल्ह्यातील, शहरातील सगळे काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ श्रेष्ठ कार्यकर्ते सत्याग्रह आंदोलन करण्यासाठी आम्ही या ठिकाणी बसलेलो आहोत. आज राजीवजी गांधी यांची जयंती आहे आणि जयंती निमित्त आम्ही आज हे सत्याग्रह आंदोलन करीत आहोत. काय निषेध व्यक्त कराल? काय मनुवाद्यांना, नकली हिंदूंना माझं एकच सांगणं आहे, तुम्हाला जर आंदोलन करायचं तर प्रभू रामचंद्राच्या मंदिरामध्ये जी चंदा चोरी झाली त्याचं तुम्ही आंदोलन करा, तर तुम्हाला खरे हिंदू आहे असं आम्ही समजू. SIR मुळे मतदार याद्यांचे शुद्धीकरण होऊन पात्र मतदारच यादीत राहतील. त्यामुळे 2029च्या निवडणुकीत भाजप आणि मित्रपक्षांना मोठा फायदा होईल असा दावा भाजपचे राज्यसभा खासदार धनंजय महाडिक यांनी केला आहे. निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार सुरू असलेल्या SIR प्रक्रियेत दुबार, मयत आणि स्थलांतरित मतदारांचे नावे तपासली जात असल्याचं त्यांनी सांगितलंय. कोल्हापूर जिल्ह्यात आतापर्यंत 4,91,000 मतदारांची नावे वगळण्यात आल्याचा दावा महाडिक यांनी केला आहे. SIR अंतर्गत मतदार यादींच्या कामाचे 70 ते 80% काम पूर्ण झाल्याचंही त्यांनी सांगितलंय. पश्चिम महाराष्ट्र हा काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला राहिलेला नसून आता सर्वजण भाजप आणि मित्रपक्षांसोबत आल्याचा दावा करत सोलापूर जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे काहीही शिल्लक राहिलेलं नाही अशी टीकाही त्यांनी केली. दरम्यान जयंत पाटील यांच्याबाबतच्या प्रश्नांवर महाडिक यांनी बोलणं टाळलंय. भाजपची पश्चिम महाराष्ट्राची बैठक आहे, किती महत्वाची वाटते? लोकसभेला आपण बॅकफुटला होतो 2024ला, 29च्या दृष्टीने तयारी असणार आहे. हे बघा, कोणत्याही निवडणुका मतदार यादीवर अवलंबून असतात आणि गेले 15, 20, 25 वर्ष मतदार यादींचं शुद्धीकरण झालेलं नव्हतं. निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार SIR स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन सध्या देशभर सुरू आहे. बऱ्याच ठिकाणी दुबार मतदार, मयत मतदार आणि स्थलांतर मतदार या 3 गोष्टी अनेक वर्ष तशाच मतदार यादीमध्ये होत्या आणि तुम्ही बघितलं असेल की पश्चिम बंगालपासून सुरुवात झाली, जवळजवळ 91 लाख लोक दुबार किंवा मयत अशी सापडली. आज महाराष्ट्रामध्ये सुद्धा परवा दिवशीच त्याचा अंतिम सगळा आता सर्वेक्षण पूर्ण झालेलं आहे. एका आमच्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 4,49,000 एवढी मतदार यादी आता नावं निघालेली आहेत. त्याची दोन्ही त्यांनी कारणं आहेत आणि त्यानुसार भारतीय जनता पार्टीनं अगदी सुरुवातीलाच सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी, आमचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब यांनी SIR सुरू होण्यापूर्वीच भारतीय जनता पार्टीच्या सर्व प्रमुख पदाधिकारी, आमदार, खासदार, मंत्री, कार्यकर्ते, अगदी बूथपर्यंतच्या लोकांना त्याचं ट्रेनिंग दिलं होतं की कशा पद्धतीनं आपण बूथ लेवलपर्यंत जे BLO म्हणून काम करणार आहेत त्यांच्यासोबत आमचे BLA जोडले गेले आणि त्यांनी प्रत्येक बूथवर काम करून या सगळ्यामध्ये BLOना मदत केलेली आहे. त्यामुळं आपण बघितलं असेल की या सगळ्या मतदार शुद्धीकरणामध्ये जवळजवळ एक 50-60 लाखापेक्षा जास्त किंवा 1 कोटीच्या पुढं मतदार यातनं शुद्ध होतील आणि जी अंतिम मतदार यादी होईल त्यामध्ये भविष्यातल्या निवडणुका लढवत असताना सोयीस्कर होईल. या दृष्टिकोनातून एक विभागीय बैठक आज आपले प्रदेशाध्यक्ष चव्हाण साहेब यांच्या नेतृत्वाखाली सोलापूरमध्ये आयोजित केलेले. पुण्यापासून सगळे जिल्हे, अगदी कोल्हापूर, सातारा, सांगली हे सगळे जिल्हे आज इथं आहेत. आता पुढची दिशा काय ते आजच्या बैठकीमध्ये ठरणार. लोकांच्या मध्ये थोडीशी उदासीनता या कारणामुळे आहे की आलेले लोक किंवा शासकीय अधिकारी ज्यावेळी फॉर्म देऊन जातात 1 वेळा, 2 वेळा, 3 वेळा
ते अधिकारी त्यांच्याकडे जातात. परंतु काही ना काही कारणात मी घरामध्ये नाही आहे किंवा उद्या या असं सांगणं, ह्याच्यामुळं थोडंसं काही गोष्टी प्रलंबित आहेत. परंतु ते आज तुम्ही जे आता अंतिम मतदार यादी झालेली आहे यामध्ये बहुतांश 80-90% ते काम पूर्ण झालेलं आहे. त्यामुळे तशी चिंता करण्याची आवश्यकता नाही आहे. 2029च्या दृष्टीने हे फायदेशीर ठरेल. निश्चितच ज्या पद्धतीनं वेस्ट बेंगालच्या निवडणुकीमध्ये आपण निकाल झालेला बघितला त्या पद्धतीनं सगळीकडंच या चुकीच्या मतदारांचा आधार घेत काही लोक निवडून येत होते. आता तसं होणार नाही. आता जे मतदार आहेत तेच तिथं राहतील आणि तेच मतदान करतील. आणि मला वाटते भारतीय जनता पार्टी आणि आमच्या NDAसाठी निश्चित त्याचा खूप मोठा लाभ. पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुका येत आहेत, त्याची चर्चा होईल याच्यामध्ये. आज मला नाही वाटत पदवीधर आणि याची चर्चा होईल. कदाचित प्रदेशाध्यक्षांनी आयत्या वेळच्या अजेंडामध्ये घेतलं तर काय सांगता येणार नाही. परंतु आज त्याची सुद्धा नोंदणी मोठ्या प्रमाणात सुरू आहे. भारतीय जनता पार्टीचे या 4-5 जिल्ह्यातले आमचे पदाधिकारी त्यामध्ये काम करत आहेत. दोन्ही शिक्षक आणि पदवीधर दोन्हीचे मतदार नोंदणी मोठ्या प्रमाणात झालेले आहे. त्यामध्ये जास्तीचा हिस्सा जो आहे तो आमचा आहे. ऑपरेशन लोटस परत चर्चेला येणार आहे. हे बघा, हे कारण संघटनेची बैठक आहे. ही सतत चाललेली प्रक्रिया आहे. आज सुद्धा बैठकीमध्ये काही लोक जर येऊन इथं प्रवेश केले तर तुम्हाला आश्चर्य वाटू नये. ओळखला जात होता. आता तुम्ही सांगा, आज आमच्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये कधीही भारतीय जनता पार्टीचा एकही नगरसेवक निवडून येत नव्हता, एकही जिल्हा परिषद सदस्य निवडून येत नव्हता. आज सगळे आमची सत्ता आहे. 2 महापालिका आहेत, कोल्हापूर इचलकरंजी. दोन्हीकडे महापौर आमचे झाले, दोन्हीकडे स्टँडिंग चेअरमन आमचे झालेले, जिल्हा परिषदेमध्ये आमची सत्ता आलेली आहे. आता सोलापूरमध्ये म्हणजे काहीच शिल्लक नाही आहे. सोलापूरमध्ये महापालिका, जिल्हा परिषद, पंचायत समित्या, सांगली जिल्ह्यामध्ये 50% जास्त आम्ही आता तिथं आम्हाला यश मिळालेलं आहे. त्यामुळं पूर्वी हा बालेकिल्ला निश्चित होता. आता ती परिस्थिती राहिलेली नाही. आता सगळे मोठ्या प्रमाणात लोक भारतीय जनता पार्टी आणि आमच्या माहितीसोबत आलेले आहेत. जयंत पाटलांबद्दल जी उलटसुलट चर्चा सारख्या चालत आहेत, काय नेमकं त्या पक्षाच्या बैठकीलाही जात नाहीत, फडणवीस साहेबांची भेट घेतात, काय आहे का तुमच्या भागात? या संदर्भात मला काय कल्पना नाही. थँक्यू. धन्यवाद. येस.